श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण एक विशिष्ट माहिती घेणार आहोत, ती म्हणजे रविदेव तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. सध्या स्थितीमध्ये ते कन्या राशीमधून गोचर करत आहेत. 17 ऑक्टोबर नंतर ते तूळ राशीमधनं गोचर करण्यास सुरुवात करतील 16 नोव्हेंबरपर्यंत. या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण आज माहिती घेत आहोत सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक या 4 राशीच्या जातकांना कोणती शुभ फळे प्राप्त होणार आहेत. तर आजची ही महत्त्वपूर्ण माहिती आहे, ती तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावी आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करावी. रविदेव हे आरोग्याचा खांब असतात आणि त्यांच्यावरनं आपण जीवनामध्ये आपलं आरोग्य कसं राहणार आहे याची माहिती घेत असतो. याचबरोबर रवी ग्रहावरनं सर्व महत्त्वाची कागदपत्रे त्याची पूर्तता होईल का याचीही माहिती घेत असतो. आता हेच रविदेव सिंह राशीच्या जातकांना लग्नस्वामी म्हणून ओळखले जातात, राशीस्वामी म्हणून ओळखले जातात. मग हेच रविदेव तुमच्या सिंह राशीच्या जातकांपासून आपण माहितीला सुरुवात करतोय, राशीपत्रिकेप्रमाणे माहिती घेतोय. तर रविदेव जेव्हा तूळ राशीत येतील तेव्हा तुमच्या राशीपत्रिकेतील तृतीय स्थानात येतील. तृतीय स्थान हे पराक्रम परिश्रम स्थान म्हणून ओळखलं जातं आणि या स्थानामध्ये जेव्हा रविदेव येतात आणि विशेष म्हणजे तूळ राशीतून येतात त्यावेळेस काय घडवतात, तर तुम्हाला अधिक परिश्रम करण्याचे योग आणतात. कामामध्ये किंवा एखाद्या कार्यातनं तुम्हाला अधिक परिश्रम करून यश संपादन करून देतात. तूळ रास ही रविदेवांची नीच रास आहे. शुक्रदेवांच्या या राशीमधनं जेव्हा रविदेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला काही अंशी अशुभ परिणामसुद्धा प्राप्त होतात. मग अशुभ परिणाम कोणते किंवा कोणत्या स्थानावरती दृष्टी टाकल्यामुळे होणार आहेत याचे आपण पुढे माहिती घेत आहोत. रविदेव पराक्रम आणि परिश्रम असं स्थान मानलं जाणारं आणि त्याचबरोबर कीर्ती, प्रसिद्धी, छोट्याखानी प्रवास योग या स्थानावरून आपण पाहत असतो. आणि रविदेव जेव्हा तूळ राशीतून या स्थानात येतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणात प्रवासाचे योग आणतात. पर्यटनातून काही तुम्ही शिकू शकता अशा पद्धतीने किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे तुमचे जर व्यापार असतील तर ते सुद्धा याच स्थानावरून आपण पाहत असतो आणि याच कामामध्ये तुम्हाला यश आणि त्याचबरोबर थोडेसे कष्ट परिश्रम वाढवण्याचं काम येत्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला सिंह राशीच्या जातकांना होणार आहेत. हे झालं रविदेवांचं शुभ फळ. कारण तुम्हाला पराक्रम आणि परिश्रम हे दोन्ही संपादन करून यश संपादन करण्याकडे नेण्याचा कालावधी हा 1 महिना होणार आहे. कीर्ती आणि प्रसिद्धीसुद्धा प्राप्त होणार आहे. परंतु एक अशुभ फळ देणार आहे, ते म्हणजे रविदेव जेव्हा तूळ राशीत नीच राशीतून पराक्रम स्थानातून प्रवेश करतात किंवा गोचर करण्यास सुरुवात करतात त्यावेळेस मात्र तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींचे आणि भावंडांचे सौख्य कमी प्रमाणात प्राप्त होते. अर्थात तुमच्या भावंडांसोबत थोडीशी मतभिन्नता मतवैचारिकता निर्माण करून देतील. अल्प प्रमाणात तुमच्या मित्रमंडळींच्या सोबतसुद्धा काही अंशी वाद संघर्ष निर्माण करून देतील. म्हणजे हे एक अशुभ फळ सोडलं तर रविदेव तुम्हाला शुभ फळे पण प्राप्त करून देणार आहेत. तुमच्या कामाचा उरक वाढवणार आहेत. पराक्रम परिश्रम हे दोन्ही शुभ करून देणार आहेत. त्याचबरोबर भाग्यस्थानावर रविदेवांची सप्तम दृष्टी येत आहे. भाग्यस्थानाचे मालक मंगळदेव आणि रविदेव यांचा शुभयोग होणार आहे आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला जीवनामध्ये एखादं महत्त्वपूर्ण काम, धाडसी काम तुमच्याकडनं करून घेणार आहेत. हे एक शुभ फळ प्राप्त होईल आणि त्याचबरोबर छोट्याखानी यात्रा योग, प्रवास योग अतिशय उत्तम प्रकारे तुमचे होणार आहेत. प्रवासामध्ये थोडासा तुम्हाला तब्येतीसंदर्भात पित्ताचा किंवा डोकेदुखीचा त्रास होईल, हा एक अशुभ योग म्हणता येईल. परंतु प्रवास होण्याचे योग अतिशय उत्तम प्रकारचे तुम्हाला येथून पुढे 1 महिना लाभत आहे. याचबरोबर आता तुम्हाला प्रवासामध्ये कुठली गोष्ट हरवू नये किंवा विस्मरण होऊ नये असे योग आहेत, पण ते योग तुम्हाला येऊ नयेत, त्याचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही काय उपासना करायची, तर गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे आणि तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण मंगळवारी आणि शुक्रवारी करायचं आहे. यामुळे नक्कीच रविदेवांचा तुमच्यावर कृपादृष्टी होईल आणि कोप होणार नाही आणि तुमच्या जीवनामध्ये आजारपणाच्या तक्रारी किंवा अजीर्ण होणं, अपचन होणं, प्रवासामध्ये त्रास होणं या काही अशुभ गोष्टींना सामोरे जावं लागणार नाही. हे एक शुभ गोष्ट घडून येण्यासाठी रविदेवांची उपासना तुम्ही अवश्य करा. आता आपण पुढील राशीकडे वळूयात. राशीचक्रातील 6वी रास म्हणून ओळखली जाणारी कन्या रास. कन्या राशीच्या जातकांना
एक महिना कसा जाणार आहे याबाबत माहिती घेऊयात. रविदेव त्यांच्या राशीपत्रिकेतील द्वितीय स्थानामध्ये तूळ राशीमध्ये विराजमान आहेत. रविदेवांची नीच रास म्हणून ओळखली जाणारी तूळ रास, परंतु ह्यांच्या धनस्थानात रविदेव आल्यामुळे काय होणार आहे, तर वडिलोपार्जित प्रॉपर्टी संदर्भातील कागदपत्रे गहाळ झाली असतील किंवा ती कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे तुमचं कोर्ट केसचं काम जर अपूर्ण राहिलं असेल तर या महिनाभरामध्ये ते काम मार्गी लागू शकतं. काम करण्यासाठीचे प्रयत्नसुद्धा होऊ शकतात. म्हणजे एक शुभ फळ तुम्हाला प्राप्त करून देतील. त्याचबरोबर धनस वृद्धिंगत होताना, संचय करताना किंवा गुंतवणूक करताना तुमची जर द्विधा मनस्थिती झाली असेल तर हा नक्कीच अनुभव तुम्हाला येऊ शकतो. मला कमेंट करून तुम्ही सांगू शकाल की या महिनाभराच्या कालावधीमध्ये गुंतवणूक करताना तुमची संभ्रम अवस्था निर्माण होऊ शकते. करू की नको या दुटप्पी निर्णयामुळे तुम्ही अल्प प्रमाणात एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची होती, ती योग्य होती, परंतु ती तुमच्याकडनं झाली नाही. असे अशुभ परिणामसुद्धा रविदेव तुम्हाला प्राप्त करून देऊ शकतील. त्यामुळे उपासनेकडे लक्ष द्यायचे आहे. दुसऱ्या स्थानावरनं धन, वाणी, नेत्र, पैसा या संदर्भातले सुद्धा गोष्टी पाहिल्या जातात. रविदेव हे तूळ राशीमध्ये आल्यानंतर नीच होतात. अर्थात डोळ्याचे, डोकेदुखीचे विकारसुद्धा तुम्हाला या महिनाभरामध्ये जाणवू शकतात किंवा तुम्हाला जर या संदर्भातील आजार पूर्ववतच असतील तर ते आजार बळावू शकतात. त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यायची आहे. मेडिटेशन करणं आरोग्यासाठी, आरोग्य सल्लागार यांचा सल्ला घेणं हे अतिशय आवश्यक ठरणार आहे एक महिन्यासाठी. याचबरोबर रविदेवांची सप्तम दृष्टी ही तुमच्या राशीपत्रिकेतील अष्टम स्थानावर येत आहे. अष्टम स्थान हे त्रिकस्थान, अशुभ स्थान मानलं जातं, परंतु नीच राशीच्या रविदेवांची दृष्टी ज्यावेळेस त्या ठिकाणी पडते तेव्हा तेथील शुभफळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि ते म्हणजे अचानक एखादं करिअरला वळण देणारं किंवा तुमच्या मनातही नसेल असं एखादं शुभ काम अचानक घडून येणं, असे एक शुभ परिणाम करून देणारं फळसुद्धा कन्या राशीच्या जातकांना आता प्राप्त होत आहे. अचानक महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागल्यामुळे तुम्ही आनंदी होणार आहात. म्हणजे हे एक शुभ फळ तुम्हाला रविदेव नक्कीच देऊन जातील. याचबरोबर आता उपासना कोणती करायची आहे, तर व्यंकटेश स्तोत्र वाचन करायचं आहे आणि दररोज रविदेवांना म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि रीम रवये नमः हा जप करायचा आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला नक्कीच लाभ प्राप्त होऊ शकेल. राशीचक्रातील पुढील रास म्हणजेच 7वी रास तूळ रास. तूळ राशीला लग्नस्थानामध्येच रविदेवांचं गोचर होत आहे. तूळ रास ही शुक्रदेवांची रास आहे आणि रविदेव आणि शुक्रदेव हे एकमेकांचे परस्पर शत्रू असल्यामुळे तुम्हाला लग्नस्थानामध्ये जेव्हा रविदेव येतील तेव्हा हा महिनाभराच्या कालावधीमधील काही दिवस थोडंसं ताणतणावाचे तर काही दिवस आनंदाचे असं संमिश्र फळ प्राप्त करून देतील. याचबरोबर रविदेवांची सप्तम दृष्टी ही सप्तम स्थानावर येईल. अर्थात तुमच्या विवाह किंवा वैवाहिक सौख्य, जोडीदार या स्थानावर येईल. म्हणजेच तुम्ही विवाह इच्छुक असाल तर थोडीशी स्थळं पाहताना तुम्हाला वेळ लागू शकतो किंवा पसंती न होणारी स्थळं तुमच्या घरापर्यंत येणं अशाही काहींना अडचणी येऊ शकतील. किंवा रविदेव जेव्हा सप्तमदृष्टी सप्तम स्थानावर जातील तेव्हा तुम्ही जर स्त्री जातक असाल तर स्थळांसंदर्भात तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये राहाल की पाहू की नको किंवा होकार देऊ की नको की मी आणखीन स्थळं पाहावीत, अशा काही संभ्रमी अवस्थेमध्ये टाकून देणारा कालावधी हा 1 महिन्याचा राहणार आहे. मग यासाठी एक विशिष्ट उपासना करायची आहे. ती म्हणजे दररोज गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे. म्हणजे मन बुद्धी स्थिर होईल, संभ्रम अवस्था कमी होईल आणि त्याचबरोबर रविदेवांचं बळ प्राप्त होईल. कारण विवाह कार्य घडून येण्यासाठी सप्तम स्थानाचे मालक आणि त्याचबरोबर तुमच्या पत्रिकेतील रविदेव आणि मंगळदेव हे सुस्थितीमध्ये असणं अत्यंत आवश्यक असतं. त्यानंतरच तुमचा विवाह योग योग्य रीतीने, योग्य ठिकाणी आणि तुम्हाला हवं तसं स्थळ प्राप्त होऊन विवाह कार्य घडून येत असतं. परंतु हा कालावधी थोडासा तुम्हाला विवाहासाठी योग्य नाही असं म्हणायला हरकत नाही. परंतु तुम्हाला विवाहाचे योग जर सुरू असतील राशीपत्रिकेप्रमाणे पेक्षा लग्नपत्रिकेप्रमाणे तुम्ही जर पत्रिका पाहिलीत तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की तुम्हाला विवाह कार्याचे जर योग घडून येण्याचे आता सध्या सुरू झालेले असतील तर या दरम्यान मात्र 1 महिना तुम्हाला थांबणं आवश्यक ठरेल. याबरोबरच दुसरं एक सुख प्राप्त करून देतील रविदेव. ते कोणतं, तर रविदेव जेव्हा सप्तम स्थानावरती दृष्टी टाकतील तेव्हा तुम्हाला भागीदारी व्यवसाय वृद्धिंगत करून देतील.
एखादं चांगलं काम, एखादं चांगलं प्रोजेक्ट तुमच्या हाती लागेल आणि त्यामध्ये तुम्ही यश संपादन कराल. हे एक शुभ फळ तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी रविदेव मेष राशीचे उच्च होतात आणि तूळ राशीमध्ये नीच होतात, परंतु या तूळ राशीचे नीच राशीचे रविदेव मात्र तुम्हाला शुभ ठरणार आहेत. असे एक शुभ फळ प्राप्त होऊ शकेल. यानंतर पुढील राशीकडे वळूयात. राशीचक्रातील 8वी रास म्हणून ओळखली जाणारी वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या जातकांना व्ययस्थानामधनं रविदेवांचं भ्रमण सुरू होत आहे. तुम्हाला एखाद्या मादक पदार्थाचं व्यसन असेल तर नक्कीच त्यावर नियंत्रण ठेवा. या दरम्यान त्या व्यसनाधीनतेकडे तुम्ही जाऊ शकाल किंवा त्या व्यसनाची जास्तीत जास्त सवय तुम्हाला होऊ शकते. त्यामुळे काळजी घ्यायची आहे. व्यसन तुमच्याकडनं कमी कसं होईल याकडे तुमचा कल जास्त राहू द्यावा लागेल. याबरोबरच रविदेवांचं शुभ फळ तुम्हाला आणखीन एक प्राप्त होतं आहे. कोणतं ते सांगते. तर रविदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या 6ष्ठ स्थानावर येणार आहे. त्यामुळे आरोग्य तुमचं चांगलं राहणार आहे. तब्येतीच्या किरकोळ ज्या तक्रारी सातत्याने सुरू होत्या त्या कमी होऊ शकतील. किरकोळ प्रमाणात व्यसनानेच तुम्हाला तब्येतीच्या तक्रारी जाणवू शकतील, परंतु इतर काही तुम्हाला त्रास असतील, BP, शुगर, थायरॉईड किंवा दीर्घकाळ टिकणारे आजार तुम्हाला काही असतील तर ते सुद्धा या दरम्यान कमी होऊ शकतील. म्हणजे एक शुभ फळ झालं. आणि दुसरं एक शुभ फळ प्राप्त होणार आहे ते म्हणजे शत्रू त्रास कमी होणार आहे. या दरम्यान तुम्हाला तुमच्या हितशत्रूंचा जो काही त्रास होता तो त्रास कमी झालेला जाणवणार आहे. मग या दरम्यान तुम्हाला काही उपासना करणं आवश्यक ठरेल. मग ती उपासना कोणत्या कालावधीमध्ये करायची ते समजून घेऊयात. तर आता नवरात्री येत आहे. 16 तारखेनंतर तुम्ही उपासनेला सुरुवात करायची आहे. ती उपासना म्हणजे मा भगवतीची उपासना, दुर्गादेवीची उपासना करायची आहे. नवरात्रीमध्ये 9 दिवस तुम्ही अखंड तुपाचा दिवा देवासमोर लावायचा आहे. तसेच दुर्गास्तुती किंवा देवीचा महात्म्य ग्रंथ जो असतो तो पठण करायचा आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला रविदेव तूळ राशीमध्ये नीच असतील. व्यसनाधीनतेकडनं बाहेर काढण्यासाठी नक्कीच याची मदत होणार आहे. रविदेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा रविदेवांना, सूर्यदेवांना रोज अर्घ्य द्यायचं आहे आणि रीम रवये नमः हा जपसुद्धा यासोबत सुरू ठेवायचा आहे. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आरोग्यवृद्धी होण्यासाठी, व्यसनाधीनता कमी होण्यासाठी याचा लाभ होऊ शकेल. तर आज आपण जी माहिती पाहिली, हा माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी, नातेवाईक यांना शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चॅनलला एकदा भेट द्या. यावर अनेक व्हिडिओ अपलोड आहेत ज्यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकेल. पुन्हा भेटणारच आहोत अशाच माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.